हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. आज भाजीला काही नव्हतं घरात, म्हटलं शेवायची भाजी करूया. पण म्हटलं तुम्हाला पण रेसिपी दाखवू शेवायची भाजीची. साधी असते, फार काही कठीण नसते शेवायची भाजी. आणि खरं सांगू का, घरात भाजीला नसलेल्या डब्यातल्या आपल्या शेव काढले, पटकन भाजी केली, फार सोपी असते भाजी. आणि काही नसलं भाजीला तर करायला तर फारच सोपी आहे भाजी. म्हणून त्याला शेवायची भाजी फार सोपी आहे म्हणून तुम्हाला म्हटलं आता दाखवावी रेसिपी, नाहीतरी मला करायचीच आहे. म्हटलं दाखवावी तुम्हाला शेवायची भाजीची रेसिपी. याला खरं सांगू का, बरेच जण काय करतात, मसाला फ्रीजमध्ये वाटून ठेवतात आणि तो वापरतात. आम्ही शक्यतो मी कांदा लसूण आमच्याकडे फार खात नाही, कांदा लसूण मसाला नैवेद्य असतो सकाळचा माझा, त्याच्यामुळे कांदा लसूण आम्ही फार सकाळी तरी नाहीच खात. संध्याकाळी थोडंफार काय असतं तर मग खातो. मग मी फ्रीजमध्ये वाटून वगैरे, माझा कधी कांदा लसूण खात नसल्यामुळे काही वाटून ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे काही फार असं वाटण वगैरे मी करत नाही. पण अशा मसाल्याच्या भाज्या असल्या की मग वाटण लागते मला. आता याला साहित्य, शेवायची भाजी फार सोपी. आता सांगते मी याला साहित्य कसं असते. आता फार खरं सांगू का, थोड्या थोड्या ठिकाणी थोडा थोडा फरक असतो, फार काही फरक नसतो. विदर्भातली वेगळी, इकडची वेगळी, इकडची असं काही नसते. सगळ्या भाज्या थोडाफार फरक असतो, फार काही फरक नसतो भाज्यांमध्ये. आता तुम्हाला दाखवते मी की विदर्भातल्या भाजीला काय काय साहित्य लागते शेवायच्या. हे बघा, याच्यामध्ये मी कांदा घेतलाय, लसूण आहे आणि आल्याचे 2-4 तुकडे घेतलेत. हे आणि हे खोबरे, हळद आहे, तिखट आहे आणि गोडा मसाला आहे, मोहरी आहे, इकडे टमाटा आहे, कसुरी मेथी आहे आणि कोथिंबीर आहे, तेल आहे. याला एवढंच साहित्य लागते, फार काय साहित्य याला लागत नाही. बघा, आता हा कांदा आहे ना, हा कांदा छान झालाय. आता याच्यामध्ये ना मी खोबरं टाकते. काय होते, आपण कढईला जे तेल लावले ते पण सगळं निघून जाते आणि आपलं खोबरं पण छान भाजले जाते. मी गॅस बंद करते. आता हे थंड झालं ना की, थंड झालं की मिक्सर मधून काढायचे. लसूण, कांदा आणि खोबरं आणि आलं लसण हे छान बारीक करून घेतलं. मी अजिबात त्याला पाणी घातलेलं नाहीये, कारण का कांद्याला खूप पाणी सुटते आणि म्हणून मग पाणी नाही घातलेला. यालाच आपोआप पाणी सुटलंय, त्यामुळे थोडासा ओलसर झालाय हा मसाला, पण याला पाणी बिलकुल घातलेलं नाहीये. आता मी याच्यातच ना, टमाटा कच्चाच आहे माझा, टमाटा मी बारीक करून घेणार आहे, टमाट्याची प्युरी करून घेणार आहे याच्यातच. हे बघा, हा माझा मसाला तयार आहे. आणि आता मी टमाटा बारीक करतेय. टमाटा मी कच्चाच घेतलाय. बघा, टमाटे माझा तर छान बारीक झालाय. तेल तापले, आता मी मोहरी घातली याच्यामध्ये. आणि हा माझा गोडा मसाला हा केलेला आहे मी, कांदा लसूण मसाला हा मी सगळा घालून केला याच्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये मी हळद घालते 1 चमचा. आणि हे फार ना तिखट नाहीये, त्याच्यामुळे मी हे 2 चमचे तिखट घातले. आणि लगेचच हा गोडा मसाला आहे ना, हा 1 चमचा घातलाय. आपल्या अंदाजाप्रमाणे असते हे, आपल्याला जितकी भाजी करायची ना. आता बायांना कसं, खरं सांगू का, बायांना अंदाज बरोबर कळतो. जितकी
भाजी का आपल्याला म्हणजे करायची आहे त्याप्रमाणे थोडा मसाला, तिखट, हळद त्या प्रमाणातच घालायचं असते. आता मी कांदा आधी भाजलेला होता ना, त्याच्यामुळे फार आता मला ते करायची गरज नाहीये. आता मी लगेच याच्यामध्ये टमाट्याची प्युरी घालून देणार आहे ही सगळी. आपल्याला छान उकळू देणार आहे. याला छान तेल फुटेल आता. आता याला छान तेल सुटेल. तेल सुटेपर्यंत याला छान हे करायचंय छान. हे बघा आता हा मसाला आहे ना, आता बघा कढईला काही चिटकत नाहीये, त्याच्यामुळे आता याला भरपूर तेल सुटलंय. छान तेल याला सुटलंय. असं मी आता हे करणार आहे. याच्यामध्ये ही कसुरी मेथी आहे ती घालून देणार आहे. कसुरी मेथीचा ना वास खूप छान येतो खरं म्हणजे, आणि तब्येत खूप फरक पडतो. बघा कसुरी मेथी घातली. आणि आता मी जे शेव होते ना ते थोडे बारीक करून, कारण याला रस्सा थोडा घट्ट झाला पाहिजे म्हणून शेव मी थोडे बारीक करून घेतले होते, ते पण याला थोडे घातले. आपला आता हा मसाला आहे ना पूर्ण तयार झालेला आहे. काय छान वास सुटला बरं का. कसुरी मेथी आणि हे सगळ्या मसाल्याचा ना सगळ्या घरामध्ये वास सुटलाय छान. आता मी याच्यामध्ये ना पाणी घालणार आहे. आपल्याला जसं पाहिजे ना असं पाणी घालायचं. हे बघा आता छान उकळली आपली भाजी. हे बघा हा रस्सा छान उकळलाय पूर्ण. आता याच्यामध्ये ना मी शेव घालून देते पूर्ण. हे असे बरेच जण काय करतात, हे शेव ऐकडी हे नंतर जेवताना वाढतात, म्हणजे ताटामध्ये भाजी वाढायची आणि नंतर मग शेव वाढायची. बरेच जण असे करतात. हे बघा मी मीठ घालायची विसरले, आता मीठ घालते. आपली ही शेवाची भाजी तयार आहे आता. रस्सा पण छान असा. ते मी हे जे आहे ना शेव आहे ना थोडे बारीक करून घेतले होते ना, त्याच्यात घातल्यामुळे काय झालं माहिती का, रस्सा थोडासा घट्ट झाला. आणि कसुरी मेथी घातल्यामुळे काय झालं, याचा वास खूप छान सुटलाय भाजीचा. खूप घमघम वास सुटलाय भाजीचा. चला आपली शेवाची भाजी तयार आहे. आता हे खातील बरं का आणि सांगतील तुम्हा लोकांना की शेवाची भाजी माझी कशी झाली. खरं सांगू का, माणसं फार बायांची तारीफ करत नाहीत. घरातल्या माणसं तर नाहीच करत. बघू आज आज मला बघायचंच आहे की हे भाजी खाऊन काय म्हणता येते. चला यांना देते बरं का, आता वाढून देते आणि यांना विचारते भाजी कशी झाली आहे. चला सांगा बरं का, आता भाजी मी केली आहे. हा खरं खरं बोलायचं, कशी झाली भाजी. गरम आहे ना, खा आणि सांगा गरम आहे. कशी. एक नंबर झाली, छान झाली. नक्की हो बघा. हो एक हा नंबर. बघा आज तारीफ केली बरं का, बरेच दिवसातून. आज शूट चालू आहे का म्हणून माहिती नाही, पण बायांची तारीफ गरीब माणसं कधीच करत नाही. पण आज त्यांना माझी चालू होता म्हणून की काय मला माहिती नाही, पण आज तारीफ झाली बरं का माझ्या भाजीची. कारण माणसं नाही खरंच नाही करत, घरी कधीच नाही चांगलं म्हणत. बाहेरचं काही जरी असेल ना तरी छान झालं म्हणतील, घरचं नाही म्हणत. आज म्हटले की भाजी छान झाली, मुद्दाम मी त्यांना दाखवलं आणि त्यांना म्हटलं बस तुम्ही आत्ता व्हिडिओवर सांगा भाजी कशी झाली. म्हणून त्यांना छान म्हटलं की काय मला माहिती नाही, पण भाजी आता मी भाजी केलेली, भाजी खरंच छान झाली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, काय वाटली मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
मला सांगा, खरं म्हणजे मला सांगा माझ्या रेसिपी कशा असतात ते तुम्हाला आवडत आहे का हे मला कमेंट करून सांगा. बाय.